कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं मानाचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पुणेकरांनी लिहिलेला इतिहास अनेक वर्ष आपण वाचत आलो, मात्र डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या संशोधनामुळं मराठ्यांचा खरा इतिहास समाजासमोर आला. इतिहासाला सोयीस्कर वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी पुराव्यांच्या आधारे उत्तर दिलं. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा दुवा समाजापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. इतिहास लेखनातील पुण्याची मक्तेदारी मोडीत काढणं हे त्यांचं मोठं योगदान असल्याचंही शाहू छत्रपती यांनी सांगितलं. कोल्हापूरचा व्यक्ती महाराष्ट्राचा ज्येष्ठ इतिहासकार होतोय. खरं म्हणजे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा ज्येष्ठ इतिहासकार म्हटलं तरी त्याला काही चुकीचं होणार नाही. कारण मराठ्यांचा इतिहास म्हणजेच तोच भारताचा इतिहास होता. आणि म्हणूनच आपण जर पाहिला तर मराठ्यांचा प्रभाव आजही भारतावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा या थोर इतिहासकार, जो इतिहासकार खऱ्याला खरं म्हणतोय आणि खोट्याला खोटं म्हणतोय, दुधाला दूध पाण्याला पाणी असं विचार केला तर त्यांनी त्यांचा इतिहास म्हणजे खरं संशोधन करून इतिहास करणं हा त्यांचा नेहमीची स्टाईल होती. आणि ज्याच्यामुळे आपण पाहिलं की पूर्वी काय होत होतं की पुणेकर इतिहास लिहायचे आणि आपण ते वाचायचं. पण यांच्यामुळे आपलाच इतिहास, आपल्याला खरा इतिहास जयसिंगरावांच्यामुळे आपल्याला कळत गेला. आणि पुणेकरचा इतिहासावर कलाटणी, अनेक गोष्टींवर कलाटणी कशी देतात हे आपल्याला सर्वांना लक्षात आलं. तर इतिहास म्हटला तर ते संशोधनावरच अवलंबून असलं पाहिजे आणि खरी बाजूच मांडली पाहिजे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचं कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवले. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे त्यांचं कार्य आजही प्रेरणादायी आहे, अशा भावना अध्यक्षस्थानावरून बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या. एकापेक्षा एक दिग्गज प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत, आह साळुंके आहेत, राकृ कणबरकर प्राचार्य आहेत, बाबूरावजी धारवाड आहेत, गोविंदरावजी पानसरे सर आहेत, प्राचार्य पी बी पाटील आहेत, भाई वैद्य आदरणीय शरद पवार साहेब आहेत, पुष्पा भावे, अण्णा हजारे, तात्यारावजी लहाने, जनार्दन वाघमारे, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग, पन्नालालजी सुराणा आणि पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल अशा दिग्गज व्यक्तिमत्वांच्या मध्ये या सगळ्या पुरस्कार आपण सगळे दिलेत. आणि त्याच पुरस्कारांच्या एकूण यादीमध्ये आज आपण ज्यांनी या सगळ्यामध्ये खूप मोठं योगदान घेतलं अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक असणाऱ्या आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी पवार साहेबांना हा पुरस्कार देतोय. मी मनापासून त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगलं संशोधन, खूप चांगल्या पद्धतीचं काम आणि सेवावृत्तीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सामाजिक भावना ठेवून आयुष्यभर ज्यांनी काम केलं अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान, मरणोत्तर सन्मान आपण करतोय. पण निश्चितपणे मरावे परी कीर्तिरूपी ओरावे अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कन्या डॉक्टर मंजुश्री पवार यांनी पुरस्काराची 1 लाख रुपयांची रक्कम शिवाजी विद्यापीठाला देण्याची घोषणा करत या निधीतून मराठा इतिहासावरील उत्कृष्ट संशोधन प्रबंधाला पुरस्कार द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. म्हणजे कागदपत्रांचं शोधन, संशोधन, चिकित्सा, पृथक्करण आणि त्याचं ॲप्लिकेशन समाजापर्यंत पोहोचण्यासाठीचं अशी सगळी प्रक्रिया त्यांनी केलेली दिसते.
मराठा इतिहासाचं आता मानपत्रामध्ये पण सांगितलं की अनेक चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम, ताराबाई, मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध, मराठेशाहीचा अंतरंग, शिवचरित्र, एक चिकित्सा, आपल्या सेनापती संताजी घोरपडे, मराठी सत्तेचा उदयास्त, शिवशाही, पेशवाई, असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. आणि म्हणजे कुठूनपासून तर 700 वर्ष जी गुलामी चालू होती त्याला आव्हान देऊन प्रतिसत्ता निर्माण करणाऱ्या शहाजी महाराजांच्या पासून ते हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंपर्यंतचा 200 वर्षाचा मराठ्यांचा इतिहास त्यांनी उलगडला. आणि हा उलगडत असताना त्यांनी हे सगळं करत असताना बाबांच्या आतील जे एक संतुलित आणि मवाळ मन होतं त्या मनानं त्यांना कधीही तर्ककर्कश असं संशोधक बनू दिलं नाही. पण जिथं वैचारिक विरोध करायचा आहे तिथं कधीही त्यांनी माघार घेतली नाही. तेव्हा त्यांनी सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्याला, सत्याला कधीही सोडलं नाही. त्यामुळं हा 200 वर्षाचा जो इतिहास आहे त्याचं पुनर्लेखन त्यांनी केलं असं म्हणणं जास्त उचित होईल. डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी डॉक्टर पवार यांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मानपत्राचं वाचन केलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK कामत, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, राजदीप सुर्वे, पंडित कंदले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.